महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो। आज आपण 38व्या शिरोळ तालुक्यातल्या गावात आहोत। महानकारी इलेक्शन कॉर्नरमध्ये आपण प्रत्येकांची मतं जाणून घेतोय किंवा त्या पक्षांची धोरणं लोकांपर्यंत कशी पोहोचतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न सुरू आहे आणि त्या पक्षांचा उद्देश काय नेमका निवडणूक लढवण्याचा हे पाहतोय। आपण आज आहोत आलासमध्ये। आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेहमी परिवर्तन राहिलेलं आहे। एबी पाटील हसूरकरांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्यावेळेला काँग्रेस मुख्य प्रवाहामध्ये होती आणि काँग्रेसमध्ये दोन गट असायचे, खासदार बाळासाहेब माने विरुद्ध रत्नापन्ना कुंभारांचा। पण एबी पाटील हसूरकर जे विजयी झाले त्यामध्ये माजी आमदार दिनकर यादव गटांचा त्यांना सपोर्ट मिळाल्यामुळे त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या लोकांना वाटायचं की या काँग्रेसचा बालेकिल्ला, पण माजी आमदार महादेवराव महाडिक साहेबांनी मधल्या काळात एक छोटीशी आघाडी काढली आणि धनश्री जगदाळे या मतदारसंघातून निवडून विजयी झाल्या। नंतर परत राष्ट्रवादीचे दोन वेळा लोक निवडून आले, शौकत पटेल साहेब असतील किंवा धैर्यशील माने साहेब असतील। या मतदारसंघाने नेहमी माणूस बदललाय, कालचा माणूस आज असेल, आजचा माणूस उद्या असेल असं नाही। पण आज याच गावच्या दानवेताई सुद्धा यावेळेला निवडून गेल्या त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या। याचाच अर्थ आलास जिल्हा परिषद मतदारसंघ कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नव्हता आणि राहणार नाही असं परिवर्तन आजही दिसतं। आपण गणेशवाडी, औराड, गौडाड, नरसिंहवाडी आणि बसवाड या ठिकाणी फेरी मारली तर लोकांची जी मतं आहेत ती आजमावून घेतल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार, निकराची होणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजचा बालेकिल्ला जो संबोधला जातो त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार औराडमधनं काढलाय। या विशेषतः या मतदारसंघामध्ये जातीच्या गणिताचा प्रभाव नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय। कधी लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळतं तर कधी मुस्लिम समाजाला मिळतं तर कधी मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळतं। या विभागामध्ये सर्वाधिक मतं ज्या समाजाची आहेत त्या गठ्ठा मतावरती उमेदवार निवडीचा प्रयत्न नेहमी होतोय। आरक्षण पडल्यानंतर सुद्धा मुस्लिम समाजाला प्राधान्य देण्याचं काम एक गठ्ठा मतं पाहूनच या लोकांनी दिलेत सर्व पक्षांनी। त्यामुळे आपल्याला जाणून घ्यायचं या मतदारसंघामध्ये नेमकी कोणत्या पक्षाची काय पोझिशन आहे आणि त्यांची मतं काय आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्रतिनिधित्व होतं या मतदारसंघामध्ये, आपण त्यांच्यापासून चालू करूया। यावेळी त्यांची शीट निवडून येणार काय आणि निवडून येणार असतील तर त्याच्या पाठीमागची गणितं काय असतील। नमस्कार। आलास जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समिती मतदारसंघमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार हे प्रचंड मतानं निवडून येणार। त्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी झालेलं काम तुम्हाला माहीत आहे की मागील 15-20 वर्षामध्ये ह्या आलास गावामध्ये व परिसरामध्ये ह्या गेल्या 5 वर्षामध्ये जो निधी आणून सुनंदाताई दानोळे असतील किंवा आमचे पंचायत समिती सदस्य त्यांनी आम्हाला भरघोस असा इथं निधी दिलेला आहे, जेणेकरून जवळजवळ 2 कोटीची कामे या ठिकाणी झालेली आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रलंबित प्रश्न होता कवठे गुलंद इथं प्राथमिक ग्रामीण आरोग्य केंद्र, आम्ही लहान असतापैकी तेव्हापासून आम्ही ऐकत होतो की त्या ठिकाणी आरोग्य केंद्र होणार, परंतु तसं काही झालं नाही। आणि ह्या 5 वर्षा म्हणजे आता ह्या वर्षभरात त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली, तिथं पायाभरणी देखील झालेला आहे। अर्थातच विकासाच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे आणि त्यामुळं लोकांना विकास जे करणार आहेत त्यांनी विजयी करणार आहेत। हे मागील 1-2 वर्षामध्ये या आलास गावामध्ये झालेलं आहे आणि विकासाला लोक निश्चितपणे मत देतील असं आम्हाला उमेदवार विजयी होणार असं तुमचं मत आहे। राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, तुमचा उमेदवार विजयी कशा अर्थानं होईल असं तुम्ही म्हणता? सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे आणि गोरगरिबांचा पक्ष म्हणजे थोडक्यात सांगतो मी, आजचं जे परिस्थिती आहे तुम्ही समजून घेतला असेल। राष्ट्रवादीने काँग्रेसमुळं आज जे विकास कामे झालेत, जे संस्था निघालेत, जे संस्था उभारलेत, त्याच्यामुळं आता आपली देशाची प्रगती झालेली आहे। अधूनमधून थोडं फरक झालेला आहे, तरी आता तुम्हाला सांगतो मी की हे नाही, आम्हाला जर जिल्हा परिषदला पाठवला तर सर्वसामान्यासाठी आम्ही झगडू आणि सर्वसामान्यासाठी आम्ही काम करू। जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, शार्पसाठी असतील, पशुसंवर्धनसाठी असतील, आरोग्यासाठी असतील,
जे काय आहे त्यासाठी आम्ही आपल्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करण्याची इच्छा बाळगलेली आहे आणि समाजसेवा करण्याची आम्हाला आवड आहे, आम्हाला सवड पण आहे. म्हणताना आम्ही या मतदारसंघामधून माझी सौ परवीन पटेल यांना उतरवलेला आहे आणि आमच्या कार्य आम्ही ग्रामपंचायत औरवाडचा उपसरपंच आहे, तरी 4 वर्षामध्ये आम्ही धडपड करून आमची बॉडी संपूर्ण आम्ही म्हणजे तुमचा उमेदवार विजयी होणार असा तुमचा दावा आहे. हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काय मत आहे की ते म्हणतात आमचा पक्ष गरिबांचा आहे. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडे 2 सूतगिरणी आहेत, 2 इंडस्ट्री इस्टेट आहेत, एक बँक आहे आणि गणपतराव दादा पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडे एक बँक आहे, साखर कारखाना आहे, दत्त उद्योग समूह आहे. त्यांचा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना निवडून द्यावं, ते विकास करतील असं त्यांचं मत आहे. आता आपणच आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं की यांच्याकडे साखर कारखाने आहे, अमुक आहे, बँक आहे, तमुक आहे. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे, शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची संघटना आहे. चाहे ते काँग्रेसमध्ये असो किंवा ह्या बाजूला असो, शेतकरी दोन्ही वर्गामध्ये आहेत, दोन्ही बाजूला आहेत. आणि नुसता शेतकऱ्यांचाच विकास नाही तर गोरगरिबांचा, मजुरांचा आणि असल्या महिलांचा आणि विद्यार्थ्यांचा हा जो विकास झालेला आहे किंवा आपणाला माहित आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये ऊसाला जे भाव मिळालेला आहे ते फक्त शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे मिळालेला आहे. गेल्या 2 वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दरावरची आंदोलनं कधी कधी झाली. हे आता कसं आहे, ज्या ज्या वेळेला गरज पडलेली आहे ज्या वेळेला या 2 वर्षामध्ये तुमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तुम्ही दोन्ही पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबरोबर सत्तेत आहात. गेल्या वर्षी आंदोलन झालं की या वर्षी आंदोलन झालं? सरकारला हमी भाव देणं हे भाग पाडणारं हे स्वाभिमानी शेतकरी संघटना एफआरपीचा कायदा 1958 ला झाला, 1968 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे चळवळीमुळे एफआरपीचा कायदा झाला असं नव्हे, यापूर्वीच कायदा झाला. मग या वर्षी तुमचं आंदोलन झालं काय आणि न होता 175 रुपये एफआरपी पेक्षा जास्त मिळाले, त्याचं क्रेडिट तुम्ही कशा अर्थाने घेता? कसं आहे, बाजारभावाप्रमाणे ऊसाला दर मिळतो, साखरेचे भाव चढ उतर. साखरेचे भाव जर वाढले असतील मग त्याचे चळवळीचा कुठं प्रश्न आला? चळवळी म्हणजे एफआरपी सरकारने निश्चित केलेले आहे आणि तुम्ही म्हटला 1958 पासून हे एफआरपीचं दर निश्चित आहे, तरी देखील सरकार देत नव्हतं. म्हणून त्याच्यासाठी आंदोलनाची गरज होती आणि शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या आणि वेळ पडेल त्यावेळी तुरुंगवास देखील त्यांनी भोगलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून देण्याचं काम या शेतकरी संघटनेने केलेलं आहे. अर्थातच त्या ठिकाणी दुधाला देखील हमी भाव मिळवून दिलेला आहे. अन्य शेतकऱ्यांचे भाजीपाला असेल, इतर काही हे असतील, त्यांना सर्वांना भाव मिळवून देण्याचं काम शेतकरी संघटनेने केलेलं आहे आणि त्यामुळं लोकांना हे मान्यच करावं लागतंय की बाबा ह्यांच्यामुळे आम्हाला हे 4 पैसे मिळालेले आहेत. उसाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे मिळाला, त्यामुळे मतं त्यांना जास्त मिळतील असं त्यांचं मत आहे. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मी काय सांगणार नाही, कुणाला टीका करणार नाही. पण उसाचा दर हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे मिळाला असं त्यांचं मत आहे. शेतकरी ऊस पिकवतो, शेतकरी राबतो, श्रेय दुसऱ्याला जातो आणि थोडक्यात मी सांगतो की शेतकऱ्यांसाठी कुणीही काय केलेलं नाही, फक्त प्रोपोगंडा केलेला, एवढंच मी सांगेन. उसाचा दर हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या मिळाला असं त्यांचं मत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांना प्रथम वंदन करून ज्या विचार घेऊन, जो विषय घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजप बरोबर युती केली व सत्तेत गेली, तीच संघटना आज भाजपवर टीका करते की भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही, भाजपानं शेतकऱ्यांची वाट लावली. तर मग माझा शेतकरी बंधूंना व मतदार बंधूंना एक सवाल आहे की बाबा ह्यांनी केलं म्हणतात, खऱ्या अर्थाने कसं केलं? गेल्या 2 वर्षात किंवा या 10-15 वर्षात आम्ही बघतोय, आम्ही दर दिला म्हणजे कारखानदारांनी मग काय केलं काय नाही? कारखानदारांना शेतकरी तुमचे 2 कारखाने आहेत, आता तुम्हाला पाठिंबा दिलेले आहे, या दोन्ही कारखान्यांनी गुरुदत्त शुगर्स पेक्षा आणि वाळव्याच्या कारखान्यापेक्षा दर कमी दिलाय, त्याचा काय परिणाम या मतदारसंघावर जाणवणार काय? मला काय वाटत नाही तसं. ज्या त्या कारखान्याची एफआरपी वेगळी आहे आणि एफआरपी नुसार निश्चितच जास्त पैसे दोन्ही कारखान्यांनी दिलेले आहेत. पण तुमच्या दोन्ही कारखान्यांची एफआरपी मुद्दाम कमी लावली जाते असा जो आरोप होतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनच, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? माझं मत आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा गळा घुटून तुम्ही निवडणुकीत ते पैसे आणता आणि त्याच्यावरती निवडणुकीचं राजकारण करता.
मला वाटतंय आता विरोधकांच्या टीकेला उत्तर न देत बसता उत्तर म्हणजे तुमच्याकडं तुम्ही खरंच ह्या भानगडी करता काय? निवडणुकीत पैसा तुम्हाला कारखान्यांच्या माध्यमातून येतोय, शेतकऱ्यांना तुम्ही दर कमी देता, तेच पैसे इकडे वापरता, मला काय म्हणूनच तुम्ही टाळालाय का ह्या प्रश्नाचं उत्तर? मला काय असं वाटत नाही, कारण आज सहकार शताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सहकार स्थापन केला. नाही, पण 2 कारखाने तुमच्याच भागातले कृष्णेवर्ण वारणेवर्ण जे उसाला पाणी मिळतं त्याच उसाला 2 दर वेगवेगळे मिळतात. शरद साखर कारखाना आणि दत्त कारखान्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलेल्या गुरुदत्त कारखान्याचा तुमच्यापेक्षा 55 रुपये दर अधिक आहे. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या दोन्ही साखर कारखान्यांची पारदर्शकता आहे, कोणत्याही पद्धतीचा काटा मारत नाहीत, सगळ्यात महत्वाचं. आणि माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मग देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला ऊस आहे. उत्पादक तुमच्या बाजूला वळतील निश्चित असं मत निश्चित आहे. आहे, ऊस उत्पादक आमच्या बाजूला वळतील. दूध दराबद्दल आत्ताच तुम्ही म्हणता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुधाचा दर, स्वाभिमानी दूध डेअरीच्या आणि गोकुळच्या दुधाचा दर फारसा फरक आहे. मग शेतकऱ्यांनी या विभागातल्या तुम्हाला मतं द्यायची असतील तर गोकुळ सारखा दर आपल्याकडून का देण्यात आला नाही? मला म्हणायचं आहे, ज्या ज्यावेळी आंदोलनं होतात दुधाचे मानानं, आज दूध दर बघायला गेलं तर त्या मानानं त्याला पशुखाद्य सुद्धा दर वाढलेलाच आहे. दुधाचा दर वाढत नाही याचं कारण म्हणजे आज त्याच्यावर वेळोवेळी जास्तीत जास्त आंदोलन व्हायला पाहिजे तसं होत नाही. म्हणून मला सांगायचं आहे, ह्या दूध दराचा पाहिजे तसं आंदोलन होत नाही म्हणून आम्हाला दुधाचा दर मिळत नाही असं म्हटलं तर बी वावगं ठरणार नाही. त्यासाठी आता तुम्ही म्हणालात आज गेले कित्येक वर्षे काँग्रेस सरकार राज्य केले, 25-25 वर्षे राज्य केले, परंतु विकासापासून वंचित राहिले गेलं असं म्हटलं तरी बी अवघड नाही. आणि शेतकरी संघटना हा स्वतःच्या केशातून पैसे खर्च करून हा निवडणूक लढवायचं काम करत असतो. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून निवडणूक लढवित असतो. आमच्याजवळ पैसा ना कुठून काही येत नसतं. म्हणून मला सांगायचं एवढंच, आम्हाला ह्या सुनंदा वहिनीनं ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून 2 कोटीचे कामं केली. ह्या तालुक्यामध्ये 10 गावामध्ये जवळजवळ ह्या जिल्हा परिषदतून मोठ्या प्रमाणात विकास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 कोटीपेक्षा जास्त कामं माजी जिल्हा परिषद सदस्य वहिनीने केलेत असं त्यांचं म्हणणं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं. त्यामुळं मतदार त्यांच्या बाजूला झुकतील असं एक मत त्यांच्यातून माझ्या मतानं त्यांना जे पद मिळालेलं होतं 2 कोटीपेक्षा 10 कोटी रुपये आणून ह्या वंचित गावामध्ये विकास कामे करण्याची गरज होती. त्यासाठी त्यांनी करू शकले नाही, बाहेर पडले नाही, त्यांनी अपयश ठरले असं माझं मत आहे. नाही, आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार, ते दुसऱ्यांच्या बद्दल आम्ही काही बोलणार नाही. कोणता प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे जाणार आहे? विचारताय आम्ही कोणता प्रश्न घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे विकासाचा मुद्दा म्हणजे नेमका कोणता आहे? काय प्रश्न सगळे मतदारसंघाचे प्रश्न संपले असतील तर तुम्ही निवडणूक का लढवताय? नाही, प्रश्न आमचे संपले नाही, प्रश्न आहेत. मग कोणता प्रश्न शिल्लक राहिला की जो प्रश्न सोडवायचा? प्रश्न आहेत विकासाचे, म्हणजे सगळेच प्रश्न शिल्लक राहिले, कोणताच प्रश्न सुटलेला नाही, सगळेच प्रश्न शिल्लक राहिलेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्याकडे 5 वर्ष सत्ता होती. आमच्याकडे आम्ही 5 वर्ष सत्ता असताना आमच्या गावामध्ये भरपूर विकास झालेला आहे. हे चित्र हे जनता, आलासगावतील जनता, 7 खेड्यातली 10 गावातली लोक सांगतातच. आम्ही मान्य करणारच आहे. आम्हाला अजून विकास करायचा आहे गावाचं, कानाकोपरा सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. ह्या दृष्टीने आम्ही पुढे पाऊल उचलायचं आहे. प्रमुख कोणता प्रश्न तुमच्या पार्टीनं या 5 वर्षात सोडवलाय या मतदारसंघातला? सर्वात महत्वाचा आरोग्य केंद्राचा प्रश्न होता, तो मार्गी लागलेला आहे. काय झाले आरोग्य केंद्रात? आरोग्य केंद्र म्हणजे तिथं मी तवाचन मी बोललो की 40-50 वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता. तो ह्या वेळेला त्याला 3.5 कोटी रुपये मंजूर होऊन तिथं पायाभरणी देखील झालेली आहे आणि त्याला कामाला सुरुवात देखील होणार आहे. सर्वात महत्वाचा ह्या 7 गावासाठी तो प्रश्न होता. त्याच्याशिवाय नागरी सुविधा असतील, अल्पसंख्याक असेल, दलित वस्ती सुधारणा असतील. नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राचं तुम्ही कवठेगुलांच्या सांगितलं, पण काँग्रेस राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र धैर्यशील मानेंच्या काळामध्ये नरसिंहवाडला उभारलं गेलं होतं. तुम्हाला तवाच्यानं बोललो की आम्ही लहान 5वी-7वीत होतो तेव्हापासून हे प्रश्न आम्ही ऐकत होतो, परंतु हे आतापर्यंत घडलेलं नाही आहे. म्हणायला कोणी काय पण म्हणू शकतो, परंतु वस्तुस्थिती काय आहे हे जनतेनं पाहिलेले आहे. उगाच काय तर बोलण्यात त्याचा अर्थ नाही आहे. आम्ही पण दुसऱ्यावर टीका करणार नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम पूर्णत्वाला गेलं असं तुमचं मत आहे 100%. आणि त्यामुळे तुम्हाला लोक तुमच्या बाजूला उभारतील. 100%. आज 29 फेब्रुवारी आहे. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, मतदारांना हार्दिक शुभेच्छा.
आणि प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीचा जो काय प्रश्न चाललेला आहे त्याबद्दल मला म्हणायचं आहे, गेली बरीच वर्षे प्रलंबित असणारा तो प्रश्न आहे हे आम्हाला मान्य आहे. मात्र आमच्या गावचे शिंदे सरकार यांनी 16 एकर जमीन त्यासाठी पण 40 वर्ष तुमची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीची, हा. केंद्रात होती, राज्यात होती, जिल्हा परिषदेला होती, पंचायत समितीला होती, बरोबर तुमच्याच बोलतो गावचे की- राजेंद्र बोलतो. सुतार बी होते, हा, पण तो प्रश्न सुटला बोलतो. नव्हता. यांच्या काळात सुटला असं यांचं मत आहे. काही अंतर्गत अडचणीमुळे तो प्रश्न त्या राहून गेला. मग स्वाभिमानी पण- शेतकरी पण- संघटनेला लोकांनी सत्ता दिल्यानंतर त्या अंतर्गत अडचणी सुटल्या. ऐकून घ्या, त्या ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दवाखान्याचं वगैरे काय असेल ते त्यांनी समर्थन केलं. त्यासाठी आम्ही खास करून 2 एकर 17 गुंठे ही जमीन कवठेकुलत ग्रामपंचायत आता सध्याची आणि मागील बॉडी ह्या दोघांनी 2 एकर 17 गुंठेची जागा ही राखीव ठेवून ह्या 7 गावाच्या लोकांचं कल्याण होण्यासाठी 2 एकर 17 गुंठे ही जागा शिंदे सरकारने आमच्या दिली. त्यामुळे आज तिथं ही वास्तू होणार आहे, उद्घाटन झालेलं आहे. ते आम्ही निवडून आल्यानंतर ते बांधकामाचं पूर्ण करून 7 खेड्यातील लोकांना आम्ही योग्य प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवा देऊ एवढीच ग्वाही आणि आम्हाला आभार मानायचा आहे कवठेकुलत शिंदे सरकार यांच्या. जागा दिली आणि पाठपुरावा केला, त्यामुळे ते आरोग्य केंद्राला निधी मिळाला आणि काम सुरू झालंय. जागेचं प्रमुख जागा कवठेकुलत पंचायतीकडे होतीच, मग ते तेव्हा का झालं नाही आमचा हा प्रश्न आहे. आता यांनी बोलताना की आम्ही जागा दिली, पण तुमच्याकडे जागा होती 40 वर्ष, काय तुम्ही झोपलेला होता का? त्यावेळी का ती जागा दिली नाही आणि त्यावेळेला तो प्रश्न का मार्गी लागला नाही हा प्रश्न आहे. हे सर्व बोलायची गोष्टी असतात. अर्थातच काय झालेलं आहे की आमच्या सुनंदा वहिनी आणि त्यांचे मिस्टर अजित दानोळे यांनी कोल्हापूर आणि पुण्याच्या जवळजवळ 20 फेऱ्या मारून कमिशनर पर्यंत जाऊन ही जागा शासनाच्या नावानं करून घेतलेली आहे. तेव्हा जाऊन हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. उगाच याला कुणी हे म्हणणार नाही, बोलायचं म्हणून काय तर बोलायचं. काँग्रेस पार्टीच्या तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करता, पाठपुरावा यांच्याकडून झालाय आणि आरोग्य केंद्राचं जे क्रेडिट आहे ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळालं पाहिजे असं मत आहे. सर्वप्रथम आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की क्रेडिट घ्यायला काही हरकत नाही, आम्ही काय त्यांच्यावर टीका करायलो नाही. सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे जागा ही आम्ही आरक्षित ठेवली, हाच त्यातला प्लस पॉईंट आला. मग जागा नसेल तर आम्ही दवाखाना आरोग्य केंद्र कसं बांधू शकतोय? मग ही ग्रामपंचायतनं वेळोवेळी त्यांना सर्व काही कागद लागतील ते आम्ही मोठं सहकार्य केलेलं आहे. जागा त्या रिझर्व्ह ठेवली, त्यावर ते त्यांनी थोडंफार पाठपुरावा केलेला हे आम्हाला मान्य आहे. पण जागा ही कवठेकुलत ग्रामपंचायतने दिली आणि ती जागा शिवोनच्या नावावरती करण्याचं सर्व प्रोसेस आम्ही कवठेकुलत ग्रामपंचायतने केला. आणि त्या शिंदे सरकारांचीच कृपा आहे की ज्या जागेवरती आज ते दवाखाना व्यवस्थित होईल. शिवसेनेचे उमेदवार इथं आता उपस्थित झालेत. तुम्ही विजयी होणार असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्या पाठीमागचं गणित काय? आता दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सांगितले की आम्हालाच या निवडणुकीत यश येणार. माननीय आमदार उल्हासदादा पाटील यांनी आपल्या या कन्यागतच्या माध्यमातून जवळपास 125 कोटी निधी आपल्या तालुक्यासाठी त्यांनी ओढून आणला आणि त्या विकास कामाच्या जोरावर आणि दादांच्या पाठबळावर मी निवडणूक जिंकणार ही मला गॅरंटी वाटते. प्राथमिक आरोग्य केंद्र कवठेकुलतला व्हावं ही 30-40 वर्षाची मागणी होती. ए.बी. पाटील हसूरकरांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं. आत्ताच काँग्रेसनं स्पष्ट केलं की आम्ही कवठेकुलत ग्रामपंचायतीनं जागा दिल्यामुळं त्या योजनेला पूर्णत्वाला आता मार्ग रिकामा झाला आणि आता आरोग्य केंद्राचं काम सुरू झालंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की त्याला निधी देण्यासाठी आम्ही मदत केली, तर शिवसेनेनं आरोग्याच्या प्रश्नावर काय केलं? शिवसेनेनं आरोग्याच्या प्रश्नावर आता सुरुवाती तरी दादांनी त्यांना बरेचसे प्रयत्न चालू केलेत. ह्याच्या पुढच्या व्यवस्था डॉक्टर वगैरे काय असतील, नर्सेस, त्यांचा स्टाफ चांगला असावा, चांगली सेवा रुग्णांना मिळावी यासाठी प्रयत्न करणार. कन्यागत महापर्व काळाच्या निमित्तानं 125 कोटी रुपये आले आणि या मतदारसंघातले त्यातले 80 कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळं शिवसेनेला लोक चांगले मतदान करतील असा एक त्यांचा दावा आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? औराड ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे. माझं म्हणणं असं आहे की अडीच वर्ष आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना पण आम्ही कन्यागतच्यासाठी पाठपुरावे करून डॉक्युमेंटरी काय ते आम्ही पूर्ण केलेली होती. सत्ता बदलली
तरी आम्ही शिवसेना आणि भाजपच्या युतीला आम्ही बाबा एक जातपात न बघता आणि गटतट न बघता एक धार्मिक सोहळा आहे. धार्मिक सोहळ्यासाठी आम्ही लोकांची व्यवस्था, येणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी आणि सोय सुविधा व्हावी, त्यासाठी आम्ही धार्मिकता बघून लोकांची ते आम्ही निधीसाठी आम्ही पण पाठपुरावे भरपूर केले. तळागाळातनं आम्ही मेहनत केली आणि त्या निधी आम्ही खेचून आणण्यासाठी संपूर्ण आमच्या ग्रामपंचायती बोर्डीचा पण पूर्ण सहकार आहे आणि ते निधी व्यवस्थित आम्ही योग्य वापर करून आम्ही कन्यागत सोहळा व्यवस्थित पार पाडला. पालखी निघाल्यापासून पालखी आत मंदिरात जाऊपर्यंत 2 दिवस आम्ही नाचत गाजत आम्ही जात भेद भेदभाव असं काही नाही बघता आम्ही ते 12 वर्षांना येणारा कन्यागत सोहळा व्यवस्थित पार पडला. 12 वर्षापूर्वी कन्यागत महापर्व काळ झाला होता. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब होते, त्यावेळेला फक्त 3 कोटी रुपये मिळाले होते. आज 121 कोटी रुपये मिळालेत. हा फरक शिवसेना जर भाषणात सांगणार असेल तर तो मुद्दा कसा खोडून काढाल? आता कसं आहे, मी बघतो ते 4थी कन्यागत आहे. पूर्वी आमचे वडील नावाडी असताना फक्त कन्यागतला एक थोडके मोजके माणसं यायची. तेवढं माणसांच्या ह्याच्यात ते परिस्थिती नव्हती. नावेतून यायची, तेवढं धार्मिकता तेवढं सोहळा हे व्हायचं. त्या दिवशी एक थोडी फारच लोक असायची. असं होत होत त्या देवस्थानची प्रसिद्धी होत आज तक पूर्ण जगामध्ये दत्त देवस्थानची प्रसिद्धी झाल्यामुळे ह्या वेळी त्यांना एवढा मोठा निधी द्यावा लागला. सरकार सेना, भाजप आणि स्वाभिमानी झाल्यामुळे निधी मिळाला की हे म्हणतात तसं जागृती झाल्यानंतर निधी मिळाला? कसं आहे की प्रसिद्धी ही महत्वाची असते, नंबर 1. नंबर 2, सध्या सरकारकडं हे जे धार्मिक असे जे प्राचीन काळी असतील, इतिहासातले असे ठिकाण असतील आणि हा कन्यागत, आणि त्यामुळं आमच्या भागाचा विकास म्हणावा तसं झालेला नव्हता. हे सरकारच्या लक्षात आलं आणि ते आल्यामुळं आणि संपूर्ण ह्या वाडी परिसरात ही जी ग्रामपंचायत आहेत त्यांनी गावसभेमध्ये ठराव केला, मासिक मिटिंगमध्ये ठराव झालं आणि त्याचं पाठपुरावा आपल्या आपल्या परीनं प्रत्येक ग्रामपंचायतनं केलं. ते शासनाच्या दरबारात नेऊन आम्ही दिलं, तिथं व्यथा आम्ही मांडली. त्यामुळं भरघोस निधी मिळण्यासाठी ते एक मदत झालेली आहे आणि खरोखरच मी शासनाचा इथं आभार मानेन की ह्या वेळेला त्यांनी 121 कोटी रुपये ह्या आमच्या पंचक्रोशीसाठी दिलेले आहेत आणि अर्थातच आलासला देखील 1 कोटी रुपयाची विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत. आपण ज्या आता या ठिकाणी दर्गा चौकात उभा आहोत, या ठिकाणी कन्यागत अंतर्गत हे रस्ता डांबरीकरण होतोय, हा चौक. म्हणून मला शासनाचं देखील या ठिकाणी आभार मानावंसं वाटतं. ग्रामपंचायतच्या पाठपुरावा की आमदार उल्हास पाटलांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नामुळे हा निधी आला? नाही, कसं आहे, प्राथमिक लेवलवर ग्रामपंचायत प्रस्ताव तयार करते. त्या निमित्तानं आमदार साहेबांनी बी बरेचसे प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी खटाटोप करून प्रयत्न करून हा निधी वळून आणलेला आहे. हे यश निधी आणण्याचं शिवसेनेचं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं की राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीत? नाही, ग्रामपंचायत हा कसं असतं, प्राथमिक लेवल ही ग्रामपंचायत असेल, भले कुठल्याही पक्षाची असली तरी प्राथमिक लेवल ही ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीने प्रस्ताव बनवल्यानंतर बाबा ह्यांची किती मागणी आहे, त्यानंतर आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त रक्कम मिळावी ह्यासाठी सरकारकडे प्रयत्न केलेला आहे आणि त्याला खरोखर यश आलेलं आहे. निधी आमदारांच्या प्रयत्नातून आलाय असं त्यांचं मत आहे. आमदार म्हणजे तालुक्याचे प्रतिनिधी, आमदार म्हणजे एक पक्षाचे आमदार नव्हे. सगळेजण निवडून आल्यानंतर आमदार सर्वांचेच आमदार आणि आमदार साहेबनं प्रयत्न केले त्याबद्दल काय आम्हाला हे नाही. बरोबर, सगळे गावकरी, सगळे ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट हे लोकांच्या प्रयत्नानं आणि आपले तालुक्यातले सर्वच नेते मंडळीच्या प्रयत्नानं हे कन्यागतला भव्य निधी आला आणि बरेचसे पूर्ण भारतातून लोक ह्या देवस्थानला येऊन आपल्या भागातला विकास झाला आणि आपल्या भागाची प्रसिद्धी झाली आणि आपल्या भागातला म्हणजे हे पर्यावरण पण आपलं सगळं संतुलित आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले भागातील जे व्यवसायामध्ये पण भरपूर परिणाम झाला. ह्यामुळं काय सर्व आपल्या तालुक्यातले नेते मंडळांना ह्याचा श्रेय जातोय. तुमच्याकडं जिल्हा परिषदेचं 5 वर्ष सदस्यपद होतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडं आणि याच काळात गणेशवाडी असेल, नरसिंहवाडी असेल किंवा शेडशाळ असेल
या गावाअंतर्गत येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा बोजवारा उडाला, काही योजनेत गैरव्यवहार झाला असे आरोप झाले आणि चौकशीही अंतिम टप्प्यात आली. आपले सदस्य या प्रश्नावर आवाज उठवण्यात अपयशी ठरलेत असा एक आरोप होतोय. नाही हा आरोप किंवा स्वाभिमानी या प्रश्नाला गांभीर्यानं पाहत नव्हती. हा आरोप बिनबुडाचा आहे. कसं आहे की ह्या ज्या परिसरामध्ये पेयजलसाठी ज्या योजना मंजूर झाल्या त्या जे स्वाभिमानीचे सदस्य आहेत त्यांच्यामुळे झालेलं नाही आहे ते. नाही खरं म्हणजे घोटाळे जे झाले त्याच्यावर आवाज उठवायला स्वाभिमानी कमी पडले, त्यामुळे अशुद्ध पाणी लोकांना मिळते. ह्या ज्या योजना आहेत ह्या जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. साहेब, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करता, एखादी योजना जर रखडत असेल, निकृष्ट काम होत असेल तर त्याच्या तक्रारी निवडून गेले लोक करत असतात त्या सभागृहात. अगदी बरोबर मग आहे. आला जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधींनी ही तक्रार का केली नाही सभागृहात? अगदी बरोबर. तुम्हाला मी सांगतो 7 नोव्हेंबर 2016 आलास ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी आम्ही बेमुदत उपोषण केलेलं आहे आणि त्यामुळं पुढील कारवाई एका महिन्यात चालू करतो असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं अजून पण झालं नाही. आता हे आचारसंहिता झाल्यानंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू, रस्ता रोको करू, परंतु जेणेकरून आमच्या गावाला जे रखडलेली योजना आहे जवळजवळ 75 ते 80% काम झालेलं आहे, फक्त 20% काम झालेलं नाही आहे. त्या कामासाठी आम्ही पुन्हा त्यांच्याशी संपर्क करतो. पत्रव्यवहार झालेला आहे, तोंडी जाऊन त्यांना भेटणं असं सर्व झालेलं आहे. आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या आंदोलनाचा हत्यार आम्ही उपसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या गावात सर्वाधिक मतं पडतील? राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त आलास गावातून मतं पडली आणि जास्तीत जास्त आपले पूर्ण मतदारसंघ 10 गावातील पूर्ण 10 गावामध्ये सर्वात जास्त मतं कोणत्या गावात पडणार? परफेक्ट आलास आलास, औरवाड, गौरवाड, गणेशवाडी, शेरशाळ ही मतदारसंघातली गावं झाली. ते पण सगळ्यात जास्त मतं सर्वच गावात मला जास्त मतदान पडतील. सर्वात जास्त मतं स्वाभिमानीला कोणत्या गावात पडतील? अर्थातच हा बालेकिल्ला स्वाभिमानीचा आहे. पर्टिक्युलर एका गावात पण यापूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार याच प्रभागातून निवडून आला होता. बरोबर. गेल्या वेळेला आलास गावातून जवळजवळ 2000 मते स्वाभिमानीला मिळालेली होती. त्याच्या खालोखाल गणेशवाडी होतं आणि तुमच्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मतं कोणत्या गावातून पडतील? आम्हाला पूर्ण खात्री आहे आलास गावात आम्हाला त्यांच्यापेक्षा मतं जास्त मिळणार आहेत. कोणी किती काय बोललं तर ते काय योग्य होणार नाही, रिझल्ट आल्यावर कळणार आहे. तुम्हाला शिवसेनेला भारतीय जनता पार्टीची साथ आहे, तुम्हाला कोणत्या गावात सर्वात जास्त मतं मिळणार? आम्हाला गणेशवाडीमधून सर्वात जास्त बहुमत मिळेल. आलास पण आपल्याला एवढं एकदमच कमी असं काय नाही, कारण आलासमध्ये जरा गटतटीचे राजकारण आहे, त्यामुळे आम्हाला एकदमच कमी पडतील असं का नाही. आम्ही यांच्याशी घासाघाशी करू. प्रभागात मला जास्त मतं पडतील आणि दुसरं सगळ्या म्हणजे कोणत्या प्रभागात जास्त मतं पडणार? सगळी माणसं आमचे पाचीचे माणसं प्रकारात कोणत्या प्रभागात तुमचा अधिक प्रभाव आहे? सगळेच प्रभागात. स्वाभिमानीचं म्हणणं आहे संपूर्ण गावावर प्रभाव आहे. ते त्यांचा युग आहे. युग जरी असला तरी तुम्हाला कोणत्या प्रभागातून जास्त मतं मिळणार? सगळ्याच. आणि कोणता प्रभाग तुमच्या हक्काचा आहे? सांगू शकत नाही, एकच सांगतो मी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही डळमळीत आहे. इतर प्रतिस्पर्धी बोलालेत आम्हाला तिथं मतं जास्त पडणार म्हणून तुम्ही म्हणताय काय? हे निवडणूक एकतर्फी होणार आहे. आणि काय सांगू आणि तुम्हाला सांगतो याच्या मागचं कारण मी सांगतो. निवडणूक एकतर्फी का होणार आहे? खासदार माने वहिनीने या 7 खेड्याचा प्रश्न अगदी मार्गी लावलाय. मुलाचा 17 कोटी निधी देऊन जे त्रास होत होतं ते नावाडी म्हणून आमचे वडील ह्या 7 गावांच्या लोकांची सेवा केलेली आहे. ते त्रास आम्ही डोळ्यानं बघितलेला आहे. माने वहिनीने राष्ट्रवादी काँग्रेसनं ह्या 7 खेड्याचा पूर्ण प्रश्न सोडवलेला आहे, एक मोठा महाराष्ट्राचं फुल बनवून. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही ह्या परिसरातली जे पण नापीक शेती आहे, शारपट शेती आहे, त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून जे काही होईल त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या शेतीचा पण विल्हेवाट लावणार आहे, व्यवस्थित त्यांना निधी आणून देणार आहे आणि पूर्ण कामाचा धडाका आम्ही उठवणार आहे. राष्ट्रवादीचं असं मत आहे खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी टोल नसलेला मोठ्या खर्चाचा पूल नरसिंहवाडी दरम्यान उभा केला, त्यामुळं महापुरात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या.
कवठेकुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या ग्रामपंचायतीने जमीन दिली आणि औट पोलीस ठाण्याला मंजुरी मिळण्यासाठी धैर्यशील मानेने प्रयत्न केला. त्यामुळे जनता यांच्या बरोबर राहिली आणि एकतर्फी निवडणूक होईल, स्वाभिमानीचा टिकाव लागणार नाही असं त्यांचं मत बनत चाललंय. तुम्ही काय सांगाल? आमच्या मित्रांना आता जे सांगितलं त्यांना माहित असायला पाहिजे, धैर्यशील मान्यांना विजयी करण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आणि आता जे तुम्ही बोलताय कामं जी आहेत मला बोलू द्या. ज्या वेळेला धैर्यशील माने आम्ही विजयी केलं त्यावेळेला त्या धैर्यशील मान्याला पाडण्यासाठी देखील एक गट त्यांच्यातच आहे. हे ते आपलं ते हे घेऊ शकणार नाही. पण त्यांचं म्हणणं एकतर्फी निवडणूक होणार आहे ह्या विकास कामामुळे. आणि आज एक मिनिट ज्यानं आज तुम्ही बोलला की माने वहिनी, परंतु माने वहिनींचा गटच आज रुकडी मतदारसंघामध्ये युवक क्रांती म्हणून भाजप बरोबर जातंय. ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत नाही? मग भाजपाबरोबर चालला असेल तर तुमच्या बरोबर नाही काय? आम्ही त्यावेळेला आम्ही खासदार वहिनीनं जाऊन सर्वात महत्वाचा जर कोणी प्रश्न मांडलेला होता तर ते आमचे दिवंगत नेते स्वर्गीय लाजमपाशा पाटलानं तो प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला होता. आणि वहिनीनं वचन दिलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत मी ते पूल बांधणार. आणि त्यावेळेचे दळणवळण मंत्री छगन ते तामिळनाडूचे ते नाव आठवत नाही, TR भाऊ, त्यांच्या प्रयत्नातून माननीय शरद पवार साहेबांच्या प्रयत्नातून हा पूल झालेला आहे. मी त्याबद्दल माने वहिनींचं अभिनंदन करतो. विकास कामं मोठ्या प्रमाणात केल्यामुळे राष्ट्रवादीचं असं मत आहे ही निवडणूक एकतर्फी होईल, तर स्वाभिमानी म्हणते की चुरस होईल. तुमचं काय मत आहे? तुमच्या पक्षाला लोक जनाधार देतील काय? माझं असं मत आहे, 50 वर्ष यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता केली. जर यांनी 50 वर्षामध्ये जर काम केलं असतं तर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली नसती. जर यांनी कामच केलं नाही तर सत्ता कसं येईल? 50 वर्षात तुम्ही काय काम केलं असतं चांगलं महत्वाचं, तर तुमची सत्ता का गेली असते असा त्यांचा प्रश्न आहे. केंद्रात सत्ता गेली, राज्यात सत्ता गेली, महानगरपालिकेत गेली, नगरपालिकेत गेली, आता तुमची जिल्हा परिषदेमध्ये जाणार असं मत बनत चाललंय त्यांचं. मी आता माझं वय 30-40 वर्ष आहे आणि ह्या यंग जनरेशनचं पण वय 30-40 वर्ष आहे. सांग तरी काँग्रेस पक्ष केव्हापासून आहे आणि हे आपले पण त्यांचं म्हणणं आहे सत्ता सगळ्याकडचे गेल्या. तालुक्यातील विकास काँग्रेसनंच केलेला आहे. धडक योजना असतील, इरिगेशन असतील, शेतीचे निधी असतील, हे आलास मध्ये तुम्हाला कोणत्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतं पडणार? सर्वच प्रभाग. आलास मध्ये सर्वात जास्त मतं तुम्हाला कोणत्या प्रभागात पडणार? प्रभाग काय तो सांगू शकणार नाही, कारण गुपित मतदान आहे. हे गुपित मतदान आहे. सर्वच प्रभागामध्ये आहे. असं आहे, जनता आता खूप शाणी झालेली आहे. समोर कुणी काय बोलत नाही, परंतु आत जाऊन त्या मशीनवर जाऊन बरोबर त्यांनी स्वाभिमानीचं बटन दाबणार आहे एवढं मात्र निश्चित. तुमचा प्रतिस्पर्धी या निवडणुकीला कोण? माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना की शिवसेना? स्वाभिमानी शेतकरी संघटना की शिवसेना? प्रतिस्पर्धी म्हणून असं म्हणजे मी सांगणार नाही. प्रतिस्पर्धी म्हणून त्यात थोडक्यात तुम्ही शेतकरी संघटनेला मान. तुमचा प्रतिस्पर्धी कोण या निवडणुकीतला? शिवसेना म्हणून तुम्ही लढताय, भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला सपोर्ट आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्ही विरोधक मानता की काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक मानता? मी असं मानतो की आम्ही वनवेच होणार आहे. वणवे होणार आहे. तुमचं काय मत आहे? या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत सुरू झाल्या, त्यामध्ये कोण विनिंगला जाईल असं वाटतंय तुम्हाला? आज या ठिकाणी आम्ही आलास मतदारसंघाचा जर विचार केला तर आलास मतदारसंघातनं या महाराष्ट्र शासनाकडनं आम्हाला 121 कोटी रुपये मिळाले आणि जास्तीत जास्त निधी ह्या आमच्या आलास मतदारसंघातनं आलं. म्हणून आमचं कर्तव्य होतं की आम्ही ह्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप बरोबर या राहिलो आणि आम्हाला असं वाटतंय की खरी लढत आमची राष्ट्रवादीशी आहे. काँग्रेसचेच नेते आहेत, ते म्हणतात जादा निधी आल्यामुळे आपण शिवसेना भाजपला इथं सपोर्ट करतोय. 121 कोटी रुपये उल्हासदादांनी आणल्यामुळं आपण सपोर्ट करतोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, तरुण नेते आहेत, त्यांनी युवक काँग्रेसमध्ये चांगलं काम केले. खूप वर्ष ते आप्पासाहेब सारे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात. आजही त्यांच्यावरती शिक्का तसाच आहे. पण तेही मानतात की आमदार उल्हास पाटलांच्यामुळे हा निधी आला, सेना भाजपनं हा निधी दिला. हे कुठली पण सरकार असली असती तर हे निधी द्यावं लागला असता. हे दिलं, त्यांनी दिलं आणि ते कोणी शिरे घेऊन एवढंच मी सांगतो.
तुमचं मत काय? तुमचं मत काय? मी एक सांगतो की हा जो आलास पंचायत समिती गेल्यापासून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण तुमचं मत आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस. तुमचं मत काय? राष्ट्रवादी आणि काँग्रेस. तुमचं मत काय? राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी का? राष्ट्रवादी का म्हणजे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तळागाळातल्या माणसांना वर आणलंय. शेतकरी संघटना 100% येणार. माननीय आमदार, माजी आमदार म्हणजे दिवंगत सारे पाटील साहेब हे 10 वर्ष झाले आमदार म्हणून काम केले. ह्यांनी सांगावं माझ्यासमोर ह्यांनी किती कोटी 10 वर्षामध्ये आणला निधी आणि काय काय कामं केले ह्यांनी माझ्यासमोर सांगावं आणि जनतेला बी सांगावं. निधी आणला नाही. अप्पासाहेब सारे पाटील साहेबांच्याकडे संधी होती. आमदार उल्हास पाटलांनी अधिक निधी आणला असं त्यांचं मत आहे. 220 कोटीचा सारे पाटलांना साहेबांना ह्या तालुक्यात निधी आणून तालुक्यात विकास कामं सारे पाटलांच्या मुळे झालेला आहे. दुसरा प्रश्न तुम्हालाच आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आहेत, मंत्रिमंडळात त्यांचा सभासद आहे सदाभाऊ खोत या नावाने, तर त्यांचा निधी अधिक या मतदारसंघात येईल, त्यांचा उमेदवार निवडला गेला तर असं एक मतदारांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे 6 मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत, भाजपाचं सरकार आहे आणि शिवसेनेचे उमेदवार जर निवडून आले तर आमदारांचा निधी मंत्रिमंडळाचा निधी येईल आणि विकास होईल म्हटलं जाते. तुमच्याकडे ना आमदार ना खासदार ना राज्य सत्ता ना केंद्र सत्ता, तुम्ही निधी कसा आणाल? मी एक सांगतो, सदाभाऊ खोत आता शेतकरी संघटनेचे आहेत हे तुम्ही गरीब धरू नका. त्यांनी एबी फॉर्म BJP वर मंत्री झालेले आहेत आणि येणाऱ्या 22 तारखेनंतर शिवसेना सत्तेत राहते की नाही ते सगळ्यांनी माहित आहे. कोण आमदार राहील आणि कोण खासदार राहील पुढे येणारा काळ सांगेल. तुम्हाला एक माणूस जर तुमचा ठेवता येत नसेल स्वतःजवळ तर तुम्ही सत्ता काय सांभाळणार? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत आणि तुम्ही दोघेही मंत्रिमंडळात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला जर लोकांनी सत्ता दिली तर निधी कमी पडेल काय? कसं आहे, हा देश लोकशाही प्रधान देश आहे. म्हणजे निधी पडणार नाही, निधी कमी पडणार नाही. असं खासदार तुमचं मत आहे. साहेबांच्या माध्यमातून निधी भरघोस आलेला आहे आणि ह्यापुढेही येत राहणार. स्वाभिमानी पाठिंबा देईल असं म्हणणं आहे, त्यामुळे मतदार त्यांच्याकडे. माझ्या मित्रांना आता कबुलीच दिलेलं आहे आपल्या समोर की स्वाभिमानी ही त्यांच्या बरोबर राहणारच आहे. म्हणून आलाच मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचा झेंडा लागणार याच्यात तीळ मात्र शंका नाही, एवढंच मला सांगायचं. स्वाभिमानी काँग्रेस नंतर एक होणार काय निवडणुकीमध्ये काय होईल ते आत्ताच काय सांगू शकणार नाही, परंतु या आलाच मतदारसंघापुरता एवढंच सांगायचं आहे की स्वाभिमानी हे जिंकणार, एवढंच. आलास मतदारसंघात ह्या भू घातलेल्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे लोकांनी गेल्या 50 वर्षात काहीही काम केलं नाही. पण आता सध्याचे आमदार उल्हासदादा पाटील यांनी 2 वर्षात 250 कोटी हे फंड आणून दिलेले आहे. पण हे जनतेने त्यांना पाठबळ द्यायला पाहिजे, कारण ह्या आता सत्तेमध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादी लोक आहेत त्यांनीच त्यांना घेऊन कामं केलेली आहेत. पण त्यांना हे जाणीव पाहिजे की आमदार साहेबांनी ह्या भागासाठी एवढा विकास आणलेला आहे, त्यासाठी त्यांना ते मुळात त्यांनी पाठिंबा द्यायचं होतं. पण हे लोकांनी त्यांना विरोध केलाय. हे जनता त्यांना सोडणार नाही आणि भविष्यात हे त्यांना पण हे करणार नाही आणि आमदार साहेबांना हे भविष्यात जनता ही त्यांना साथ देणार आणि शिवसेना आणि भाजप युतीला भरघोस मतांनी निवडून देणार हे मी गावात देतो. आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज आपण होतो. हे गाव आहे आणि ते सर्व सेंटर आहे. वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आपण चाललो होतो. तिथं पत्रकार संदीप त्यांना आपण विचारूया या विभागाचं प्रतिनिधित्व केलंय की लढत कशी आहे आणि लढतीचं चित्र काय असू शकेल. आणि आता या ठिकाणी स्वाभिमानीच्या नेत्यांनी सांगितले की 2 कोटीचा निधी आम्ही या मतदारसंघामध्ये 5 वर्षात खर्च केला आहे. पण वास्तविक पाहता जिल्हा परिषदेला 5 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षामध्ये खर्च करावा लागतो. त्यामुळे तुम्ही 2 कोटी खर्च केलाय म्हणजे तुम्ही निधी आणण्यात कमी पडलाय. त्यानंतर गेली 10 वर्ष या मतदारसंघातून सदस्यत्व मिळालं. मग 10 वर्षात जी कामं झाली नाही तर ती 5 वर्षात काय कामं झाली तुम्ही असं का प्रत्येक वेळी प्रत्यारोप करताय. पण तुम्हाला काम करायचं असेल
तर निश्चितपणे जनता तुमच्या सोबत असेल आणि या मतदारसंघामध्ये समांतर मतदारांचा कौल सर्वच पक्षांना समांतर सध्या तरी दिसून येत आहे. कोणत्याही पक्षाला वाढता कौल या ठिकाणी मिळत नाही, कारण मतदारांची भूमिका आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या माध्यमातून सर्वांच्या बरोबरीनं जनता या ठिकाणी चाललेली आहे. नेमकं चित्र कोणाला बहुमत देणार अथवा कोणाला विजय करणार, जर कोणताही उमेदवार या ठिकाणी विजय झाला कोणत्याही पक्षाचा, तो फार मतांना निवडून येणार नाही. 200 ते 250 मताच्या फरकाने या ठिकाणी उमेदवार निवडून येतील अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आता संदीप अडसूळ साहेब विभागातले एक चांगले प्रतिनिधी आहेत. त्यांनी खूप वर्षे लिखाण केले. त्यांनी सांगितले की आलास मतदारसंघामध्ये काहीही निकाल धक्कादायक लागू शकतो आणि अत्यंत निखराच्यानी टक्कर होऊ शकते. ए.बी. पाटील हसूरकर साहेबांची निवडणूक अशाच प्रकारची झाली होती किंवा धनश्री जगदाळेंची सुद्धा निवडणूक अगदी प्रत्येक गावात टोकाटोकाची झाली आणि अल्पमतात उमेदवार हरले आणि महादेवराव माडकांचा झेंडा या मतदारसंघावरती लागला होता. ऐन वेळेला या मतदारसंघातली जनता नेहमी परिवर्तन घेते. आप्पाशिरप सारे पाटलांचं नेतृत्व मानणारा हा भाग, पण त्यांना जिल्हा परिषदेची सीट कधी या विभागातून मिळाली नाही, पण विधानसभेला त्यांना चांगली मतं पडायची. लोकसभेला बाळासाहेब मानेंना मतं पडायची, पण त्यांचा उमेदवार जिल्हा परिषदेला इथं पराभूत व्हायचा. माने साहेबांच्या निधनानंतर श्रीमती निवेदिता मानेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शौकत पटेल साहेबांना संधी मिळाली. याचाच अर्थ माने साहेबांना इथल्या लोकांनी डावलला असं नाही. इथली जनता परिवर्तनवादी आहे, ऊस पिकवणारी जनता आहे, भाजीपाला पिकवणारी जनता आहे आणि इथल्या जनतेनं काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेकडून अनेक वर्ष फक्त आश्वासनाचीच फळं खाल्लेली आहेत. आउट पोलीस स्टेशन अद्याप झालेलं नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र अद्याप पूर्ण झालेलं नाही, नरसिंहवाडीच्या आरोग्य केंद्रामध्ये पेशंटच नसतात. जे पेशंट आहेत, बोबनाळमध्ये एक प्रसंग घडला होता, एका बाईची शस्त्रक्रिया झाली आणि परत तिला मूल जन्माला आलं, त्याची दखल आमदार साहेबांनी घेतली नाही. त्यामुळे इथल्या जनतेला सगळेच लोकप्रतिनिधी सारखे आहेत, त्याचमुळे इथली जनता नेहमी परिवर्तन करत राहते. सध्या रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिरंगी लढत दिसत असली तर शेवटच्या टप्प्यात दुरंगीवरती जाईल आणि राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्या करामती आज 19 तारखेला संध्याकाळी 5 नंतर काय घडतात, 20 तारखेचा दिवस अतिशय थंड असणार आहे. प्रचारातला तो गरम कसा करतात यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील असं काही लोकांचं मत आहे. पण तरुण त्या तिन्ही पक्षाला कंटाळलेत. पर्याय काय निवडण्यासारखा त्यांच्या समोर नसल्यामुळं नेमके साथ कोणाला देतात हे पाहावं लागेल. आलास मतदारसंघातून इलेक्शन कॉर्नरसाठी कॅमेरामॅन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.